जखमी घारीसाठी गोव्याचा विठोबा धावला. प्रशासकीय उदासीनतेतून उभा राहिला माणुसकीचा आदर्श. निसर्ग आणि प्राणीमात्रांप्रती असलेली माणुसकी आजही जिवंत असल्याचं उदाहरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळाले. गोव्यातील विद्यार्थी विठोबा गावडे यांनी जखमी घारीचे प्राण वाचवत मानवतेचा आदर्श घालून दिलाय. गोव्यातील पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाचे धडे घेतलेल्या विठोबाने केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून निसर्ग प्रेम दाखवून दिले. सध्या मुंबई विद्यापीठ येथे शिक्षण घेत असलेला विठोबा विवेकानंद पर्यावरण जागृती ब्रिगेडचा सक्रिय सदस्य आहे. दिनांक 14 मार्च 2026 रोजी शैक्षणिक कामानिमित्त विठोबा घारापुरी म्हणजेच एलिफंटा बेट परिसरातील मोरा बंदर येथे गेला असता त्याला एक जखमी पिल्लू ब्लॅक काईट जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसलं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याने तात्काळ इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या घारीला सुरक्षित ताब्यात घेतलं. घारीला वाचवण्यासाठी विठोबाने तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रायगड आणि मुंबई येथील संबंधित यंत्रणांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला स्वतःच पुढाकार घ्यावा लागला. अखेर त्या पक्षाचा जीव वाचवण्यासाठी विठोबाने घारीला स्वतःसोबत मुंबईला आणलं. वन्यजीव छायाचित्रकार आणि अनुभवी रेस्क्युअर असलेल्या विठोबाने आपल्या निवासस्थानी घारीवर प्राथमिक उपचार केले आणि तब्बल 7 दिवस तिची काळजी घेतली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याने घारीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नेऊन सुपूर्द केलं. येथे प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर विनया जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली घारीवर पुढील उपचार सुरू आहेत. बिबट्या, वाघ आणि हत्ती संवर्धनात मोठं योगदान असलेल्या डॉक्टर जंगले यांच्या देखरेखीखाली पक्षी सध्या सुरक्षित आहे. शहरी परिसंस्थेत घार हा अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे. मृत प्राणी, कचरा आणि रस्त्यावर मृत पडलेले प्राणी साफ करून ती पर्यावरण संतुलन राखते. अशा पक्षाचा जीव वाचवणं ही मोठी समाधानाची बाब आहे, असं विठोबा गावडे यांनी सांगितलंय. प्रशासकीय यंत्रणा वेळेत धावून न आल्याने निर्माण झालेल्या पोकळीत एका विद्यार्थ्याने पुढाकार घेत जखमी पक्षाला जीवनदान दिले. विठोबाच्या या कृतीमुळे निसर्ग आपला सखा ही भावना पुन्हा अधोरेखित झाली असून त्याच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होते. स्पेशल रिपोर्ट राहुल पवार, कराड. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.